बहुतांशी बरेचसे खेळ भगवान श्रीकृष्णांना खेळगड्यांबरोबर खेळायची ती जी एक कला होती, ते कलेचे जे गुण होते आणि ते खेळ खेळले जात होते. लपंडाव, हुतुतू, आयाभया, हं? त्यानंतर ती चेंडूफळी, त्यानंतर आरूतारू, कबड्डी, खो खो, इटुदांडू, कवड्या गोट्या, चकंडाय, खो खो कडीचा गोंडा, आयाभया, भरपूर काही खेळ होते. ह्या खेळासारखे खेळ आता पूर्वी जे होते ते राजकीय क्षेत्रामध्येही खेळ खेळण्यासारखे आपल्याला दिसून येतात. आम्ही लहानपणी तो एक जो खेळ खेळायचो त्याला आम्ही आरूतारू म्हणायचो. आता आरूतारूमध्ये 2 गट असायचे. इकडच्या गटाचे 3-4, तिकडच्या गटाचे 3-4. आता मग त्या टायमाला गडी वाटप व्हायचे. गडी वाटप कसे व्हायचे? आट्या पाट्या गडी वाट्या, गडी कोणाचा? गडी, थोडं राजकीय क्षेत्रातून बोलू, गडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा, BJPचा. चला तुम्ही तिकडे. पक्षातली गडी. आट्या पाट्या गडी वाट्या, गडी कोणाचा? गडी राहुल गांधी काँग्रेसचा. चला एक गडी इकडे, एक गडी तिकडे. हा गडी कोणाचा? समाजवादी. हा गडी चला राहुल गांधीचा. बरं चला, हा गडी कोणाचा? लालू प्रसाद गटांचा. हा गडी चला BJPचा, मोदींचा. बरं, हा गडी कोणाचा? उद्धव ठाकरे गटांचा. चला राहुल गांधीचा. हा गडी कोणाचा? एकनाथ शिंदे गटांचा. चला नरेंद्र मोदी यांचा. अशा रीतीने ते गडी वाटप व्हायचे. आता जसे होतात ना तशी त्यावेळी व्हायची. मग खेळायला सुरुवात व्हायची. आया भया गाईचं वासरू सोड गया. आणि मग ते पळायचे आणि एक जण धरायचा. आणि मग कोणी गोहत्तीला पळायचं, कोणी दिल्लीला पळायचं. राजकीय जसा राज्य शासनाचे खेळ, केंद्र शासनाचे खेळ, आमदारकीचे खेळ, खासदारकीचे खेळ हे आता जसे चालतात तसे लहानपणातही चालतात, लहान खेळातही चालतात. आणि ती एक खोकड असते ना, भोवरा तिला अशी दोरी गुंडळतात आणि मग ते हातात असे धरून मग ती पुन्हा ती गोफण असती. गोफण 1 कोटीची, 5 कोटीची, 50 कोटीची